प्रेज लॉर्ड. मी प्रथम जीसस इंडिया TV यांचे प्रथम आभार मानतो की त्यांच्याद्वारे आज प्रभूची स्वार्थ करण्याची संधी भेटली. आपण आज यावेळेला परमेश्वराची योजना ही मनुष्याच्या हिताची आहे या विषयावर आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण यावेळेला प्रार्थना करू. धन्यवाद देतो पवित्र देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या स्वामी राजा. पवित्र देवा, आज या समयाला पवित्र देवा तुझ्या वचनातून जे काही बोलायचं पवित्र देवा ते बोलण्यासाठी लोक 12:12 प्रमाणे पवित्र देवा मुख माझा असलं तर शब्द मात्र तू बोल आणि तुझ्या नावाचे करू दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोडन पवित्र नावात का तुम्ही स्वर्गीय पित्या तुम्ही ऐका. आमेन. आपण यावेळेला इलापगीत याचा 3रा अध्याय आणि 25 वचनात बघणार आहोत. जे वचन आम्हाला यावेळेला सांगत आहे, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. प्रेज लॉर्ड. आपण जर पाहिलं तर आदाम व हवा यांना ज्यावेळेस एदेन बागेमध्ये परमेश्वरांनी आज्ञा दिली होती की सर्व जातीचे फळं खा, परंतु एका झाडाचे फळ खाऊ नको, त्यावेळेस आदाम आणि हवेने ती चूक केली आणि ते फळ खाल्लं आणि त्याद्वारे पाप जगामध्ये आलं आणि पापाचं वेतन मरण आहे. मानव आणि परमेश्वर यांच्यामध्ये जी पापाची आडभिंत आली आणि त्यामुळं परमेश्वर आणि मनुष्याचं नातं त्यावेळेस तुटलं आहे आणि त्या ठिकाणी मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली ती दरी पुन्हा एकदा परमेश्वराला एकरूप करण्यासाठी, जे मनुष्याचं आणि परमेश्वराचं नातं तुटलं होतं ते एक करण्यासाठी परमेश्वराला एक योजना आखावी लागली आणि ती योजना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याला पाठवण्यात आलं, कारण की रोमकरासपत्र 3:23 मध्ये सांगितलं की सर्वांनी पाप केलंय आणि ते परमेश्वराच्या गौरवाला उणं पडलंय आणि पापामुळं त्या परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जी दरी झाली त्यामुळं आपल्याला त्या परमेश्वराला एक योजना आखावी लागली. त्या योजनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला या सृष्टीवर पाठवावं लागलं, कारण की एका मनुष्याद्वारे पाप जगात आलं आणि त्या पापाद्वारे सर्व सृष्टीवर पाप आलं आणि म्हणून परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर जन्म घ्यावा लागला. आपण जर पाहिलं या ठिकाणी जर उधळ्या पुत्राचं जर आपण उदाहरण पाहिलं तर उधळ्या पुत्राने आपल्या वडिलांना आपल्या मालमत्तेचा अर्धा भाग मागितला आणि त्यांनी त्या उधळ्या पुत्राने आपल्या वडिलांचा कमाईचा जो भाग होता तो भागापैकी त्यांनी अर्धा भाग आपला घेतला आणि तो दूरदेशी निघून गेला. आणि ज्यावेळेस तो दूरदेशी निघून गेल्यानंतर त्याने त्या पैशाची मोजमजा केली आणि सर्व पैसा संपल्यानंतर त्याला अक्षरशः एका मनुष्याकडे काम करण्याची वेळ आली आणि त्यावेळेस त्याला डुकराच्या शेंगा खाऊन पोट भरावं अशी त्याची फार इच्छा व्हायची आणि त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस तो आपल्या बापाकडे गेला आणि त्यावेळेस तो म्हटला, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुम्हाविरुद्ध पाप केला आहे. आणि त्यावेळेस त्या बापाने आपल्या मुलाला आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांनी त्याला क्षमा केली. जर जगिक बाप जर आपल्याला क्षमा करू शकतोय तर तो सार्वकालिक पिता देखील, तो परमेश्वर देखील आपल्याला क्षमा करणार आहे. आणि आदाम आणि हवेने जे पाप केलं होतं त्यामुळं आपल्याला जी आपली दरी निर्माण झाली होती, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ती दरी पुन्हा एकदा एकवट झाली. आपण जर पाहिलं तर परमेश्वराची योजना ही प्रत्येकासाठी असते, कारण की परमेश्वर
हा सर्वांवर प्रेम करणारा देव. आपण जर पाहिलं यशाया या संदेष्ट्याच्या ग्रंथामध्ये, तर हिजकिया राजाला ज्यावेळेस यशाया संदेष्टाला परमेश्वराची आज्ञा झाली की हिजकिया राजा जाऊन सांग की तू मरणार आहेस, त्यावेळेस हिजकिया राजा ज्यावेळेस त्या यशाया संदेष्टा ज्यावेळेस हिजकिया राजाकडे गेला आणि त्याला सांगितलं की तू मरणार आहेस, त्यावेळेस हिजकिया मनस्वी रडायला लागला आणि त्याने भिंतीकडे तोंड केलं आणि तो रडायला लागला. आणि त्यावेळेस त्याची प्रार्थना ऐकण्यात आली आणि पुन्हा यशाया संदेष्ट्याने पुन्हा जाऊन त्याला सांगितलं की परमेश्वराने तुझ्या आयुष्याचे 15 वर्ष वाढवलेले आहे. आणि त्यावेळेस हिजकिया राजाचे 15 वर्ष वाढवण्यात आले. की परमेश्वराची योजना ही प्रत्येकाच्या जीवनात असते. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर एक देवाचे सेवक होते आणि ते ज्यावेळेस संदेश सांगायला जायचे गावोगावी, त्यावेळेस त्यांना एका गावामध्ये जाताना एक डोंगर लागतो आणि त्या ठिकाणी त्या डोंगरापाशी भरपूर पाऊस झालेला असतो आणि त्यावेळेस तो त्या गावापाशी जाण्यासाठी त्याला फार अडचण येते आणि त्या ठिकाणी तो त्या गावामध्ये जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी तो नाराज होतो आणि तो परमेश्वरा, आज मी तुझी सेवा नाही करू शकत. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस तो दुसऱ्या दिवशी त्या गावात गेला, त्यावेळेस त्या गावात जाऊन तो सेवा करायला लागला. त्यावेळेस 4-5 मनुष्य त्या देवाच्या सेवकाकडे आले आणि ते त्या देवाच्या सेवकाची क्षमा मागायला लागले. कारण की ते बोलले, ज्यावेळेस तुम्ही या गावामध्ये येत होता आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला होता, परंतु अकस्मात पाऊस झाला आणि आम्ही तुम्हाला मारू शकलो नाही. आणि त्यावेळेस त्या परमेश्वराच्या दासाचे डोळे उघडले आणि तो म्हटला की योजना माझ्या हिताची होती आणि परमेश्वराने ज्या गावामध्ये मला जायचं होतं त्या गावामध्ये पाऊस पडला आणि मी ज्या दिवशी जायचं होतं मला त्या दिवशी मी जाऊ शकलो नाही, कारण की त्या ठिकाणी पाऊस होता आणि ही योजना माझ्यासाठीच होती. कधीकधी आपण चुकतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला त्या चुकीतून बाहेर काढण्यासाठी एक योजना करतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर यिर्मया याचा 29 अध्याय आणि 11 वचनामध्ये जर पाहिलं तर परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझे संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. आणि त्या ठिकाणी त्या देवाच्या सेवकाचे डोळे उघडले आणि पुन्हा त्या जोमाने काम करायला लागला. आपण जर पाहिलं तर बायबलमधील 2 राजे याचा 5वा अध्याय त्या वचनात जर आपण पाहिलं तर नामान हा एक राजा होता आणि तो इस्रायल देशावर ज्यावेळेस त्यांनी चढाई केली, त्यावेळेस त्याने इस्रायल देशामधून एका मुलीला कैद करून घेऊन आला. आणि ज्यावेळेस तो कैद करून घेऊन आला त्यावेळेस त्यांनी त्या मुलीला आपल्या पत्नीच्या सेवेसाठी त्यांनी तिला ठेवलं. आणि त्यावेळेस त्या मुलीनी त्या नामान राजाचे ज्यावेळेस कोड पाहिले आणि त्यावेळेस ती म्हणाली, या माझ्या धान्याची जर आमच्याकडल्या सेवकांशी जर भेट झाली तर याचे काय होतील, कोड नाहीसे होतील. आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्या नामान राजाला ज्यावेळेस सांगण्यात आली त्यावेळेस त्या नामान राजाने त्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या ठिकाणी नामान हा अलिशा संदेष्टाकडे गेला आणि त्यावेळेस तो अलिशा संदेष्टाकडे गेला त्यावेळेस अलिशा संदेष्टाने त्याला सांगितलं की तू
या नदीमध्ये इथल्या नदीमध्ये जाऊन 7 वेळा पाण्यात डुबक्या मार. आणि त्यावेळेस त्याला राग आला आणि तो पुन्हा माघारी जाण्याचा त्याने काय केला, निर्णय घेतला. आणि त्यावेळेस त्याने जो निर्णय घेतला त्यावेळेस तो माघारी जात असताना त्याच्या हाताखालचा त्याचा जो सारथी होता तो म्हटला, राज्य सरकार आपल्याला फक्त या ठिकाणी ज्या देवाच्या सेवकाने सांगितलं ते फक्त 7 वेळा पाण्यात डुबकी मारायचं सांगितलंय, आपण ते करून बघण्यास काही हरकत नाही. आणि त्यावेळेस तो नामान राजा पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या नदीमध्ये जाऊन 7 वेळा डुबक्या मारण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस त्याने 7 वेळा पाण्यामध्ये ज्यावेळेस डुबक्या मारल्या त्यावेळेस 7व्या उडीमध्ये ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याचे अंग एखाद्या लहान मुलाच्या त्वचेसारखं झालं. आणि त्या ठिकाणी त्याने त्या परमेश्वराच्या दासाचा स्वीकार केला आणि परमेश्वराचा देखील स्वीकार केला. कारण की मनुष्याच्या हितासाठी परमेश्वर काही ना काही योजना आखून ठेवलेली असते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नामानाकडे जाऊन पुन्हा म्हटला की तुला जे पाहिजे असेल ते माग, म्हणजे मी तुला देतो. परंतु त्या ठिकाणी त्या नामानाने त्या अलिशा देवाच्या सेवकाने त्या नामानाकडून काहीच घेतलं नाही आणि म्हटला, तुझं आहे ते तुझं तू घेऊन जा. कारण की त्या ठिकाणी त्याचे कोड गेले होते. त्यांनी आयुष्यभर ते कोड जाण्यासाठी अनेक वैद्य केले असतील, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. आणि त्या ठिकाणी त्या देवाच्या सेवकाकडे गेल्यानंतर त्यांनी फक्त पाण्यात बुडी मारल्यानंतर त्याचे कोड नाहीसे झाले. ही त्याच्यासाठी योजना होती. ती योजना पुरी करण्यासाठी त्याला त्या मुलीद्वारे त्याची ती योजना पूर्ण झाली. त्या मुलीद्वारे तिने सांगितलं म्हणून त्या राजाचे काय झाले, कोड नाहीसे गेले. जर ती मुलगी त्याने कैद करून आणली नसती यदाकदाचित त्याची कोड नाहीसे झाले नसते. परंतु ज्यावेळेस तो त्या घरामध्ये त्यावेळेस त्या मुलीने पाहिलं आणि त्यावेळेस त्याचे काय झाले, कोड पाहिल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या धन्याची जर आमच्या सेवकाशी जर गाठ झाली तर त्याचे काय होतील, कोड नाहीसे होतील. आणि त्यासाठी त्या इस्रायल देशातून ज्या नामानाने जी मुलगी आणली होती तिच्या सांगण्यावरून तो त्या ठिकाणी गेला. अलिशा देवाच्या सेवकाकडून ज्यावेळेस त्याने पाण्यामध्ये बुडी मारली त्यावेळेस त्याचे काय झाले, कोड नाहीसे झाले. हे परमेश्वर प्रत्येक मनुष्याच्या इशी एक योजना आखलेली असते. जर आपण पाहिलं तर लूकेच्या अध्यायामध्ये जर पाहिलं आपण त्याच्या लूक 15:11-32 वचन जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी एक राजा आहे आणि एक मनुष्य आहे, त्याचं नाव आहे लाजर. आणि त्या ठिकाणी त्या राजाचं जेवणावरचं जे उष्ट अन्न पडलेलं असतं ते उष्ट अन्न खाऊन त्या लाजराची भूक भागीत होता. आणि त्या ठिकाणी एके दिवशी राजा मेला आणि तो लाजरही मेला. आणि त्यावेळेस राजा नरकाच्या अग्नीमध्ये होता आणि लाजर हा सुखलोकात होता. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या राजाने त्यावेळेस त्याला पाहिलं की हा सुखलोकात आहे आणि मी या ठिकाणी नरक यातना काय करत आहे, भोगत आहे. आणि त्यावेळेस त्या अब्रामास तो म्हटला, हे अब्रामा हा कुठला न्याय, कारण की हा माझं उष्ट पडलेलं अन्न खाऊन हा काय करत होता, दिवस काढत होता. परंतु या ठिकाणी आज तो सुखलोकात आहे आणि मी नरकामध्ये या ठिकाणी काय करत आहे, होरपळत आहे. त्याच्या करगळीचा एक थेंब पाण्यात बुडून जरी माझ्या जिभेवर टाकला तर बरं होईल. आणि त्या ठिकाणी तो त्या आगेमध्ये काय करत होता, होरपळत होता. जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लाजराने आपलं आयुष्य उष्ट अन्न खाऊन जीवन जगत होता आणि त्या ठिकाणी त्याला कुत्रे येऊन चाटत होती, परंतु तो परमेश्वराशी भिस्त ठेवून होता
आज जरी आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटाला तोंड द्यावं लागतंय, आज जरी आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, आज जरी आपल्या जीवनामध्ये आजार असेल, आज जरी आपल्या जीवनामध्ये निराशा असेल, पण तरी आपण त्या परमेश्वरावर काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. कारण की त्या परमेश्वराची आपल्याविषयी योजना ही चांगल्याची आहे. कारण परमेश्वर हा प्रत्येकावर प्रेम करतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या राजाला त्या नरकामध्ये त्या अग्नीमध्ये होरपळत होता आणि त्या ठिकाणी लाजर मात्र आपल्या जीवनामध्ये दुःख भरून पावला होता आणि त्या ठिकाणी तो राजा त्यावेळेस त्या अब्रामाला म्हणाला, हा कुठला न्याय आहे? तर त्यावेळेस त्या अब्रामाने त्याला सांगितलं की तू आपल्या जीवनामध्ये काय केलंय? सुख समाधान भोगून पावलास, परंतु ह्या लाजराने आपलं आयुष्य पूर्ण दुःखात घातलंय आणि म्हणून या समयाला तो काय करत आहे? या ठिकाणी सुख भोगत आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वरावर भिस्त ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या परमेश्वराची आणि आपली दरी निर्माण झाली होती आणि म्हणून त्या परमेश्वराला व त्याला या सृष्टीवर जन्म घ्यावा लागला. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो या सृष्टीवर येऊन त्याने आपला सर्वांचे पाप त्याच्या खांद्यावर घेतले आणि त्यावेळेस त्याने त्या वधस्तंभावर आपल्या सर्वांचं पाप त्या ठिकाणी काय केलेलं आहे? वाहिलेलं आहे. म्हणून आज आपल्या प्रत्येकाला त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण रोमकरासच्या पत्रात पाहिलं 6 अध्याय 23 वचनामध्ये, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. म्हणून जर आपल्याला सार्वकालिक जर जीवन पाहिजे असेल तर आपल्याला या सृष्टीवर त्या प्रभू येशूचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी इलापगीतेचं 3 अध्याय 25 वचनामध्ये म्हटलंय, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. आणि म्हणून आज आपण त्या प्रत्येकाने त्या परमेश्वरावर आशा ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की तो प्रत्येकाला प्रसन्न करणारा तो देव आहे. आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकाला त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि परमेश्वराची योजना ही प्रत्येकाच्या हिताची आहे. आज जर आपण पाहिलं तर त्या उधळ्या पुत्राला जसं त्याच्या वडिलांनी त्याला क्षमा केली, तो आयुष्यभर त्याने आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा घेऊन तो दूरदिशी निघून गेला, मौज मजा केली आणि पुन्हा येऊन त्याने आपल्या बापाला क्षमा मागितली आणि त्याने त्याला क्षमा केली. आज जरी आपण या जीवनात जगत असू, आपल्याकडून जाणून बुजून नकळत अनेक प्रकारचे पाप घडत असेल, आपण परमेश्वराच्या योजनेनुसार चालत नसेल, तर आज आपल्याला संधी आहे. आज आपल्याला त्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची फार गरज आहे. कारण की आपल्याला पश्चाताप होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पश्चाताप करू त्यावेळेस आपल्या पापाची आपल्याला जाणीव होईल, त्यावेळेस आपण पश्चाताप करू. आणि ज्यावेळेस आपल्याला पश्चाताप होईल, निश्चित तो परमेश्वर आपल्याविषयी हिताच्या आणि चांगल्या योजना आपल्यासाठी तो आखणार आहे. आणि म्हणून आज अनेक लोक प्रभूच्या मार्गातून दूर आहेत, अनेक जण त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु म्हणून एशिया संदेष्टाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे 54 अध्याय आणि 6 वचनामध्ये, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला काय करा? तुम्ही शोधा. आज जर पाहिलं त्या ठिकाणी राजा
त्या अब्रामाला म्हणत आहे की माझे 5 भाऊ खाली आहेत आणि त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की या ठिकाणी फार वेदना आहेत आणि म्हणून मेलेल्यामधून जर कोणी खाली जाऊन त्यांना सांगितलं की या ठिकाणी फार अग्नी आहे, या ठिकाणी यातना आहेत, तर कुणाला तरी जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे, कारण की त्यांनी या ठिकाणी येऊ नये. परंतु जीवन आणि मरण हे मनुष्याला एकदाच आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढं जीवन आणि मरण ठेवतो, तर तू काय कर, जीवन निवडून घे. परंतु आज आपल्याला आपल्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे, जो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो श्वास जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला त्याला स्वीकारण्याची गरज आहे. एकदा का आपल्या शरीरातील श्वास एकदा निघून गेला त्यानंतर आपल्याला क्षमा मागण्याची वेळ येत नाही, त्यावेळेस आपण क्षमा मागू शकत नाही. परंतु जोपर्यंत तुमच्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुम्ही त्याला काय करू शकता, क्षमा मागू शकता. आणि ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो तुमचे लाखेसारखे पाप परमेश्वर बर्फासारखे स्वच्छ करेल. आणि म्हणून आपल्याला त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणं फार गरज आहे. एका ठिकाणी एक राजा, एक उदाहरण सांगतो मला, एक राजा आणि एक भिकारी आणि एक वेडा व्यक्ती होता. ज्यावेळेस तो वेडा व्यक्ती रस्त्यामध्ये ये जा करायचा आणि त्यावेळेस तो राजा वरून बघायचा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचा की मी वेडा नाही आहे, म्हणून प्रभू तुझ्या नावाला मी काय करतो, धन्यवाद देतो. आणि तो एक भीक मागणारा मनुष्य होता, तो त्या वेडा मनुष्याकडे बघून म्हणत होता की मी वेडा नाही आहे, म्हणून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि त्या ठिकाणी जो वेडा मनुष्य रस्त्यामध्ये उभा होता आणि तो त्या ठिकाणी त्यापासून ज्यावेळेस एक ॲम्ब्युलन्स जाते आणि त्यावेळेस तो त्या परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभू मी वेडा आहे, कमीत कमी मी आजारी नाही. आणि त्यावेळेस तो ॲम्ब्युलन्स ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाते त्यावेळेस त्या ठिकाणी एक डेड बॉडी त्या हॉस्पिटलमधून बाहेर येत असते आणि त्यावेळेस तो आजारी मनुष्य त्यावेळेस परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभू मी आजार आहे पण मी मृत नाही. कारण की आणि शेवटी जी डेड बॉडी जात होती ती डेड बॉडी एक म्हणत होती, ती डेड बॉडी काहीच म्हणू शकत नाही कारण की ती डेड झालेली होती. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आपल्या पापाची, आपल्या अपराधाची यावेळेस आपण त्याला क्षमा मागितली पाहिजे. आणि म्हणून तो प्रभू आपल्याला क्षमा करेल. आणि त्या परमेश्वराची योजना ही आपल्या प्रत्येकाच्या हिताची असते. आणि त्या ठिकाणी तो परमेश्वर त्या आदामाला आणि हवेला त्यांच्यामध्ये जी दुरी निर्माण झाली होती ती दुरी पुन्हा एकवट करण्यासाठी त्या परमेश्वराला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्यात आलं. कारण की तो अद्भुत मंत्री, सनातन पिता आणि सार्वकालिक देव आहे. आणि म्हणून त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या सृष्टीवर येऊन आपल्या सर्वांचं पाप त्याला त्या वधस्तंभावर व्हावं लागलं. आणि त्याच्या रक्ताद्वारे आज आपण विकत घेतलेलं आहोत. आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला आपल्या पापाची क्षमा होणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे वचन सांगतं, जे परमेश्वराच्या आशात धरून राहतात त्या जो जीव त्याला शरण जातो त्यास तो प्रसन्न होतो. मग या ठिकाणी आपण
कुठलाही व्यक्ती जरी असलो तरी आज आपल्याला त्या प्रभूवर काय गरजेचं आहे की आपल्याला त्याला शरण जाण्याची गरज आहे. जो प्रत्येक व्यक्ती जो त्याला शरण जाईल त्याच्यासाठी परमेश्वरासाठी एक महान आणि चांगली योजना आहे. आणि म्हणून आपल्या यशाच्या संदेशाच्या ग्रंथात लिहिलं आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला काय करा, तुम्ही शोधा. आज आपल्याला परमेश्वराला शोधण्याची गरज आहे. आज अनेक जण नोकरी शोधतोय, आज अनेक जण अनेक प्रकारच्या शोधात आहे, अनेक जण धनाच्या शोधात आहे, अनेक जण वेगवेगळ्या शोधात आहे. परंतु आज आपल्याला परमेश्वराला शोधायचं आहे. शोधायचं आहे. आणि म्हणून वचन सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंतच आपण त्याला शोधलं पाहिजे. आपल्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे आपण तोपर्यंत त्याचा धावा केला पाहिजे. मग एकदा त्या राजावानी का आपल्या शरीरातील श्वास निघून गेला त्यानंतर मग आपल्याला पस्तावा करण्याशिवाय आपल्याकडं काहीच राहणार नाही. म्हणून आज आपण किती पाप करणारी व्यक्ती जरी असलो तरी आज आपल्याला परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे. जर आपण त्याला परमेश्वराला शरण गेलं तर निश्चित तो आपल्यासाठी चांगल्या आणि मोठ्या आणि आपल्या हिताच्या योजना तो परमेश्वर आपल्या जीवनात तो लावून दे. आणि म्हणून आपल्याला त्याला शरण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याला शरण जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आदामाद्वारे पाप जीवनात आलं, परंतु रोमकरासपत्र 6:23 वचनामध्ये म्हटलं आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे की तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगली योजना लावून दे. आणि म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करू. आपण यावेळेला प्रार्थना करू. धन्यवाद देतो पवित्र देवा, आकाशाने पृथ्वीच्या निर्माणकर्त्या स्वामी राजा. पवित्र देवा, आजच्या वचनाद्वारे पवित्र देवा जो काय बोध झाला पवित्र देवा त्या वचनानुसार पवित्र देवा व परमेश्वरा तुझ्या हातामध्ये जीवन आणि मरण आहे. हो परमेश्वरा, तर तू वचन सांगतो तुम्ही जीवन निवडून घ्या. पवित्र देवा, आज या समयाला आम्ही आमचं जीवन पवित्र देवा तुझ्या पुढे सादर करत आहोत. परमेश्वरा, आमचं जीवन जगत असताना परमेश्वरा आमच्याकडून पवित्र देवा तुला आवडणारे काही कृत्य झाला असेल, पाप झाला असेल पवित्र देवा, त्या सर्व पापाची अपराधाची यावेळेला तू आम्हाला क्षमा कर. पवित्र देवा, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या योजनेनुसार चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर. पवित्र देवा, जी काय तुझं वचन सांगतं की तुझ्या योजना हे आमच्या हिताच्या आहेत, अनिष्टाच्या नाहीत. हो परमेश्वरा, त्या सर्व योजना आमच्या हिताच्या असतील असा आम्ही विश्वास ठेवतो. पवित्र देवा, आम्हाला ह्या घडी सगळं इथून पुढचा काळ वेळ जीव आत्मशरीर आम्ही सर्व तुमच्या हातात सोपवतो. ही प्रार्थना तुमचं पुत्र आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या गोड आणि पवित्र नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आमेन.